वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। 32 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी असा निर्णय केला की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने नागपूर शहरामध्ये जे सगळे भाविक येतात हे आपल्या नागपूरचे पाहुणे आहेत आणि त्यांची व्यवस्था करणं हे आपलं देखील कर्तव्य आहे। आणि म्हणून त्यावेळी एकनाथरावजी जोग, प्रभाकररावजी दटके यांच्या पुढाकाराने या ठिकाणी ही व्यवस्था सुरू झाली आणि माननीय नितीनजींच्या नेतृत्वात सातत्याने गेली 32 वर्ष ही व्यवस्था या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं केली जाते। आणि त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने सर्व नेते मंडळींनी सांगितली की आपल्याकडे जे पाहुणे येतात त्या पाहुण्यांना आपण कधी भोजन दान करत नाही, आपण त्यांच्या भोजनाची व्यवस्था करतो। आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे भोजन व्यवस्थेचा कार्यक्रम होतो आणि शेवटचा व्यक्ती जातपर्यंत भोजनाची व्यवस्था आणि वैद्यकीय व्यवस्था या दोन्ही व्यवस्था आपण या ठिकाणी करत असतो। खरं म्हणजे नागपूर ही अतिशय ऐतिहासिक भूमी आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच नागपूरमध्ये धम्म दीक्षा दिली आणि त्यातून जो दबलेला आहे, पिचलेला आहे, जो पीडित आहे, जो शोषित आहे, त्याला एक नवीन आवाज, एक नवीन चेहरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानाने प्रत्येक माणसाला जगण्याचा समान अधिकार दिला, समता आणली, समरसता आणली। आणि सगळ्यात महत्वाचं काही असेल तर जे भगवान गौतम बुद्धांचे तत्व होतं समतेचं आणि बंधुतेचं, तेच तत्व भारताच्या संविधानामध्ये देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आणलं। आणि म्हणूनच आज आपला भारत हा जगामध्ये इतकी प्रचंड प्रगती करतो आहे। त्याचं एकमेव कारण म्हणजे भारताचं संविधान आहे की ज्या संविधानाने भारताच्या प्रगतीचा मार्ग हा मोकळा करून दिला आणि सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं ही भारताच्या संविधानात मिळतात। आणि म्हणूनच आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात की माझ्याकरता गीता, बायबल, कुराण या कुठल्याही ग्रंथापेक्षा महत्वाचा ग्रंथ जर काही असेल तर तो भारताचं संविधान आहे आणि या संविधानाच्या अनुरूपच भारत हा आम्ही चालवू। आणि आज तेच कार्य गरीब कल्याणाचा अजेंडा मोदीजींच्या माध्यमातून चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय। मला या ठिकाणी एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल। पवित्र दीक्षाभूमीमध्ये ज्यावेळी माननीय गडकरी साहेब हे या नागपूरचे पालकमंत्री होते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यावेळी खऱ्या अर्थानं पवित्र दीक्षाभूमीच्या विकासाची सुरुवात झाली। आणि आज आपण जे स्वरूप बघतोय त्या स्वरूपाकरता खरं म्हणजे माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेस मला देखील महानगरपालिकेचा महापौर म्हणून संधी मिळाली आणि आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्य, मग रेलिंगचं कार्य असेल, पिण्याच्या पाण्याचं कार्य असेल, गार्डन असेल, विविध कार्य आपण त्या ठिकाणी केली। मला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली त्यावेळेस आपण पुन्हा एकदा दीक्षाभूमीच्या विकासाचं काम हाती घेतलं आणि मला अतिशय आनंद वाटतो की पुन्हा एकदा संधी मिळाल्यानंतर आपण 200 कोटी रुपये हे दीक्षाभूमीला त्या ठिकाणी दिले आणि उद्या माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आपण त्याचं भूमिपूजन देखील करतो आहोत। आणि अतिशय वर्ल्ड क्लास अशा प्रकारची ही वास्तू झाली पाहिजे, कारण दीक्षाभूमी ही केवळ भारताकरता महत्वाची नाही आहे तर जगभरातनं लोक दीक्षाभूमी पाहण्याकरता येतात आणि आलेल्या लोकांना त्या दीक्षाभूमीचं महत्व हे त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे। म्हणून हे आपण त्या ठिकाणी तो सगळा निधी दिला आहे आणि मला विश्वास आहे की सगळं काम ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळी एक बदललेलं स्वरूप
हे दीक्षाभूमीचं आपल्याला पाहायला मिळेल. आजही ते काम सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये रेस्टोरेशनचं काम देखील मोठ्या प्रमाणात आपण करतो आहोत. मला याही गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की मुख्यमंत्री असताना मला अनेक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सेवा करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं इंदू मिलवर जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी तयार करण्याकरता वर्षानुवर्ष संघर्ष चालला होता. ती जमीन ही माननीय मोदीजींनी 3 दिवसामध्ये आम्हाला स्मारकाकरता उपलब्ध करून दिली आणि आता भव्य स्मारक त्या ठिकाणी होत आहे आणि बहुधा पुढच्या वर्षीपर्यंत हे स्मारक पूर्ण होईल आणि मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतच मुंबईमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करता येईल अशा प्रकारचं अतिभव्य स्मारक आपण त्या ठिकाणी करतोय. एवढंच नाही तर लंडनमध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राहून शिक्षण घेतलं ते घर लिलावात निघालं होतं. मी मुख्यमंत्री असताना आम्ही निर्णय घेतला आणि ते घर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही खरेदी केलं आणि आज त्या ठिकाणी एक अतिशय चांगल्या प्रकारचं वास्तू संग्रहालय आम्ही तयार केलं आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक गोष्टी ज्या त्या ठिकाणी आहेत त्या आम्ही डिस्प्ले केल्या तिथे ठेवलेल्या आहेत आणि त्यातनं भारतातनं जाणाऱ्या आता प्रत्येक व्यक्तीकरता एक आकर्षणाचं केंद्र म्हणून हे त्या ठिकाणी वास्तू संग्रहालय तयार झालंय. एवढंच नाही तर जपानच्या कोयासान विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी जपानमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावून त्याचं उद्घाटन करण्याचं देखील भाग्य मला लाभलं. त्यामुळे लंडन पासून जपानपर्यंत मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जागतिक कीर्ती आहे त्या कीर्तीचा भाग होण्याची संधी ही निश्चितपणे आपल्याला प्राप्त झाली. या निमित्ताने एवढंच सांगतो की भारताच्या संविधानाप्रती आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आम्ही पूर्णपणे या ठिकाणी निश्चयबद्ध आहोत आणि जोपर्यंत शेवटचा माणूस हा पहिल्या रांगेत येत नाही, जोपर्यंत शेवटच्या माणसाचं उत्थान होत नाही तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपण पूर्ण केलं असं आपल्याला म्हणता येणार नाही आणि म्हणूनच त्या दिशेनेच आम्ही सातत्याने काम करत राहू. आज पुन्हा एकदा नागपूरमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचं मी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टी आपली अनुसूचित जाती जनजाती आघाडीने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, भोजनाची व्यवस्था, मेडिकल व्यवस्था, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत. अगर आपको ये खबर पसंद आई है तो उसे लाइक करें, वॉइस न्यूज को सब्सक्राइब करना ना भूलें.